नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वार आहे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025। मित्रांनो, पाहूयात आज सोलापूर येथे कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे, काही सुधारणा आहे का, काही वाढ आहे का। मित्रांनो 10 वाजलेले आहेत, निलाव हे सुरू झाले आहेत। मित्रांनो आज सोमवार मित्रांनो आठवड्याचा सुरुवातीचा दिवस आहे। मित्रांनो निम्मा ऑक्टोबर आलेला आहे। मित्रांनो ट्रेंड असतो दसऱ्यानंतर दिवाळीच्या तोंडावरती बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची, पण मित्रांनो मागील आठवड्यापासून सुधारणा व्हायला हवी होती, पण सुधारणा काही झालेली पाहायला मिळत नाही। पण मित्रांनो आज आवक ही कमी झाली पाहायला मिळते आहे। परवा शनिवारी 230 गाडी आवक होती, पण आज जर आवक जर पाहिली तर कमी झाली आहे, ती म्हणजे 160 गाडी आवक आहे। आवक ही कमी झाली आहे। मित्रांनो जाऊयात आपण सुरुवातीला उन्हाळ कांद्याचे निलाव पाहूयात आणि त्यानंतर पांढऱ्या कांद्याचे निलाव पाहूयात आणि जो नवीन लाल कांदा आहे त्याचा निलाव जो आहे तो पाहणार आहोत। मित्रांनो सुरुवातीला आपण गहू ज्यांचा निलाव पाहूयात, त्यांच्याकडे उन्हाळ कांदा हा असतो आणि मोठाही असतो थोडा, त्यामुळे उन्हाळ कांद्याची बाजारभावाची रेंज कळते। त्यासाठी आपण अगोदर सुरुवातीला गहू ज्यांचा निलाव पाहूयात। 1500 रुपये चालू आहे। लोकल साईज कांदा दिसतोय आणि क्वालिटी थोडी दिसते, साईज पण आहे। 1500 रुपये चालू आहे। मित्रांनो पाहूयात त्यानंतर मोठ्या कांद्याचा निलाव, त्याचा पण मोठा आहे, काय रेट जाते बघूया। मित्रांनो गोल्टीचा निलाव चालू आहे, 1000 रुपयांनी गेलेला आहे। पाहूयात हा मोकळ साईज कांदा दिसतोय, काय रेट जातोय। 15 रुपये चालू आहे। कांदा मोकळ साईज दिसतोय बरं का, पण क्वालिटी आहे। मित्रांनो इथं मोठा कांदा दिसतोय, काय रेट जातोय पाहूयात आणि जाऊयात आपण दुसऱ्या आळतेवाल्याकडे। 1550 रुपये गेला आहे। मित्रांनो गोल्टीचा निलाव चालू आहे, 1300 रुपये चालू आहे। एक नंबर माल आहे, एक नंबर नाही फोटो अन्ना फोटो पैसा 1000 रुपये पैसा बोलतो 1000 रुपये मालूम नहीं करूँ क्या हो 1700 पकड़ फटते के देखो अभी ठीक है ये उड़े दाखव अन्ना चांगला उचलून दाखवा जी कैसे अन्नाला। ओके शेतकरी मित्रांनो, तो कांदा जो आहे तो 1800 रुपये गेला आहे। मित्रांनो आज एक वक्कल फक्त 2300 रुपये गेलेलं पाहायला मिळते। ते म्हणजे मित्रांनो हे वक्कल जे आहे ते पाहू शकता, हे 2300 रुपये गेलं आहे, म्हणजे 2300 रुपये। मित्रांनो वक्कल 9 गोण्याचा आहे, पाहू शकता।
आणि कांदा मोठा आहे, क्वालिटी आहे. हाच वक्कल फक्त 2300 रुपयेपर्यंत गेला आहे. आपण लाईव्ह सुरू करायच्या अगोदर 1 मिनटं अगोदर झालं होतं, त्यानंतर आपण इथून निलाव पाहिलेला आहे. मित्रांनो जाऊयात पुढे. आपण काही आणखीन सुधारणा पाहायला मिळते का बाजारात ते पाहणार आहोत. पण मित्रांनो माहिती आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि दररोजचं अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो गोल्टी कांदा आहे आणि डागील पल्लेला दिसतोय, काळा पत्ती पल्लेला दिसते. 900 रुपये चालू आहे, जळून दाखवतो. 900 रुपये गेलेला आहे. 700 रुपये चिंगडी कांदा चालू आहे. ओके मित्रांनो चिंगडी कांदा आहे आणि 650 रुपयाने गेलेला आहे. हो मशीन 1700 रुपये गोल्टी आहे मित्रांनो. 1700 रुपयेपर्यंत गेलेले आहे. 15,500 ओके मित्रांनो पुन्हा आपण गाव ज्यांच्याकडे जाऊयात. गाव ज्यांच्याकडे आणखीन मोठा कांद्याचा लिलाव आहे तो पाहूयात. आणि मित्रांनो दुसऱ्या आडतेवालीकडे जाऊयात, कारण मित्रांनो आणखीन बाकीचे निलाव जे आहेत ते सुरू झालेले नाहीत. त्यामुळे गहू ज्यांच्याकडे पाहूयात आणि जाऊयात पुढे. पांढऱ्या कांद्याचा लिलाव पाहूयात आणि त्यानंतर नवीन लाल कांद्याचा लिलाव पाहूयात. इथं 1600 रुपये गोल्टी कांदा चालू आहे. 1300 चालू आहे. पाहूयात वाढतोय का. ₹1300 रुपयाने गेलेला आहे. मित्रांनो पाहूया इथं मोठा कांदा दिसतोय, काय रेट जातो. गोल्टीचा निलाव चालू आहे 1400 रुपये. 1300 रुपये गोल्टी चालू आहे. जर पाहूया तिथं पण मोकळशेच कांदा दिसतोय आणि त्यानंतर मोठा कांदा आहे, काय रेट जातोय. उन्हाळा कांदा दिसतोय आणि मोकळ साईज कांदा आहे 1500 रुपये चालू आहे. मित्रांनो पाहूयात हा मोठा कांदा काय रेट जातोय का, वाढतोय का. ₹1800 रुपयाने गेला आहे. मित्रांनो कांदा मोठा असला तरी थोडी पत्ती थोडी काळी पडलेली दिसते, पाहू शकता मित्रांनो कसा आहे कांदा. मित्रांनो निवड थोडी काळ्या कांद्याची याच्यामध्ये पडल्यामुळे थोडा कमीने गेला असं मला सुद्धा वाटतंय. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, कमीने गेला असं वाटतं का नाही. जाऊयात मित्रांनो आता आपण दुसऱ्या आरतीवाल्याकडे. मित्रांनो लाल नवीन कांदा आहे खलेब यांच्याकडे, पाहूयात. नवीन कांदा चालू आहे, नवीन कांद्याचा पहिला वक्कल आहे. मित्रांनो लाल नवीन कांद्याचा खलिपाकडे चालू आहे. 900 रुपयाने लाल नवीन कांदा हा गेलेला आहे. कांदा पाहू शकता मित्रांनो, खलिपा यांच्याकडेचा निलाव चालू आहे. पाहूयात गोल्टी आहे. 850 रुपयाने गोल्टी गेलेली आहे लाल नवीन कांद्याची. मित्रांनो पाहूयात लाल नवीन कांदा मोठा दिसतोय. ₹950 रुपयाने गेलेला आहे लाल नवीन कांदा आहे. आणि थोडे क्वालिटी असली तरी मित्रांनो कांदा हा आतमध्ये खराब पडतोय, पाहू शकता. डागिल कांदा त्यामध्ये आहे.
800 रुपये गोल्टी चालू आहे। लाल नवीन कांद्याची गोल्टी आहे। ₹600 चालू आहे। 500 रुपये चालू आहे। ओके आवाज के पैसे आवाज ओके शेतकरी मित्रांनो लाल कांदे लिलाव पाहिला आहे आपण। जाऊया आता आणखीन कुठे उन्हाळ कांदा लिलाव आणि पांढऱ्या कांदा लिलाव हे पाहूयात। जाऊयात मित्रांनो पांढऱ्या कांद्याकडे। पण शेतकरी मित्रांनो सध्या लाल कांद्याला जर पाहिलं तर मार्केट थोडं कमीच पाहायला मिळते। उन्हाळ कांद्याला थोडे आहे तेजी, पण लाल कांद्याला जास्तीत जास्त 1100-1200 रुपयेपर्यंत पाहायला मिळते। पण शनिवारी 14-15 रुपयेपर्यंत 1-2 वक्कल हे गेलेले होते, पण त्याच्यावरती काही गेलेलं पाहायला मिळत नाही। पण मित्रांनो सध्या लाल कांदासुद्धा मार्केटमध्ये येतोय, त्यामुळे काहीतरी वाढ व्हायला हवी आहे। उन्हाळ कांदा लिलाव आहे 1350 रुपयांनी गेलेला आहे। मित्रांनो आपल्याला पांढऱ्या कांद्याचा लिलाव पाहायचा आहे, त्यासाठी आपण जातोय पुढे। जाऊयात। मित्रांनो पांढऱ्या कांदा लिलाव आणखी सुरू झालेला नाही, पण आणखीन इथं लाल नवीन कांदा आहे। 1-2 वक्कलचा लिलाव पाहूयात लाल कांद्याचा, आणि त्यानंतर पांढऱ्या कांदा लिलाव पाहूयात। ओके शेतकरी मित्रांनो पाहूयात लाल नवीन कांदा लिलाव आणि त्यानंतर हा पांढऱ्या कांदा लिलाव पाहूयात। लाल कांद्या चिगडीचा लिलाव चालू आहे। गोल्टी दिसते। 500 रुपये चालू आहे। 550 रुपयावरती गेला आहे। गोल्टी आहे 600 रुपयाने गोल्टी गेला आहे। पाहूयात मित्रांनो हा लाल नवीन कांदा आहे आणि मोठा आहे थोडी, आणि क्वालिटी पाहायला मिळते। ₹1000 रुपयावरती गेलेला आहे। ओके मित्रांनो 1300 रुपयाने लाल नवीन कांदा गेलेला आहे। 750 रुपये चालू आहे, आणि 750 रुपयाने गोल्टी ही लाल कांद्याची गेलेली आहे। मित्रांनो आपल्याला पांढरा कांदा लिलाव पाहूयात। पांढऱ्या कांदे आणखी लिलाव हे चालू झाले नाहीत। आवक तर भरपूर आहे पांढऱ्या कांद्याची, पण पांढरे कांदे जे आहेत ते बाहेर गेले आहेत, शेलरच्या बाहेर सर्व, त्यामुळे थोडा वेळ लागतोय। 2 मिनिटांमध्ये आपण पोचूयात तिथं आणि पांढऱ्या कांदा लिलाव हा पाहूयात। पांढऱ्या कांद्याची गोल्टी आहे 1350 रुपये चालू आहे। मित्रांनो 1400 रुपयावरती गेलेला आहे। ₹1500 रुपयावरती गोल्टी गेलेली आहे। ओके मित्रांनो 1500 रुपयाने पांढऱ्या कांद्याची गोल्टी गेलेली आहे। मित्रांनो वक्कल हे 2च होते, त्यामुळे थोडं कमी गेलं दिसतंय, पण आपल्याला पांढऱ्या कांद्याचा लिलाव हा पाहायचा आहे। 2 मिनिटांमध्ये आपण
जिथं पांढरा कांदा हा भरपूर असतो या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत आणि पाहूयात पांढऱ्या कांदा लिलाव. ₹700 लाल कांद्याची लहान गोलटी आहे. ₹700 चालू आहे. थोडी क्वालिटी चांगली दिसते बरं का मित्रांनो, त्यामुळे ₹700ने लाल नवीन कांद्याची गोलटी जी आहे ते गेलेली आहे. मित्रांनो आपल्याला पांढऱ्या कांदा लिलाव पाहायचा आहे. लिलाव आणखीन सुरुवात आहे तिथं पुढे, पण पोचूयात आपण 1 मिनिटामध्ये तिथं. तोपर्यंत ₹750 चालू आहे. लाल नवीन कांदाचा आहे, पण मित्रांनो मध्ये कांदा जो आहे तो खूपच खराब पडलेला असल्यामुळे ₹750ने गेलेला आहे. ओके मित्रांनो, पाहूयात पांढऱ्या कांद्याचा लिलाव. पांढऱ्या गोलटी आहे ₹1400 गेलेली आहे. ये बोलो माल अच्छा है. ₹22 गेलेला आहे. जाऊयात पुढे. आपण 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आलिमभाई आपण 200 बाबू आपण 200, 300, 400, 500, 600 बाबू आपण 500, 600 बाबू हा 500, 600 बाबू हा 500, 600 बाबू हा 200, 300 बाबू आपण 200, 200 बाबू आपण 2000, ₹22 हा गेलेला आहे. 3 गुणीचा वक्कल आहे आणि थोडी क्वालिटी चांगली दिसते. मित्रांनो हा फक्त कांदा गेलेला आहे ₹23 पांढरा, त्याच्यावरती काही पाहायला मिळत नाही. मित्रांनो काही वाढ एखाद्या वेळेस जाऊ शकतो ₹23 वरती. तर मित्रांनो आज पांढऱ्या कांद्यामध्ये थोडी डाऊनच पाहायला मिळते. मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.